मागच्या आपण व्हिडिओत असं बघितलं की न्यायव्यवस्थेत त्रुटी, अडचणी, त्यातला भ्रष्टाचार वगैरे त्यांचं प्रदीर्घ चालणारं खटलं, संख्या त्यांची हे सगळं बघितलं. ह्यात आता मी ChatGPTला विचारलं की ह्यात काय अपेक्षित आहे जेणेकरून असं केल्यानं की न्यायव्यवस्था आपली गतिमान होऊ शकते. ते काही कोण अंमलात आणणार नाही, पण आपण एक चर्चा म्हणून हे बघूया की गतिमान न्याय म्हणजे ही गतिमान न्याय देण्यासाठी प्रत्येक प्रकारच्या एखाद्या खटल्याला निश्चित कालमर्यादा दिली पाहिजे. बाबा हा खटला 1-2 वर्षात निघालाच पाहिजे किंवा 2 महिन्यात निघालाच पाहिजे किंवा एक मोठा असला तरी बाबा 4 वर्ष 5 वर्ष असं पण त्याला निघालं पाहिजे. आपण बघतो की पिढ्यानपिढ्या चाललेला खटला आहे ते निकालात काय निघत नाही ती. आणि दररोज सुनावणी अपेक्षित आहे, म्हणजे फिक्स पाहिजे की एखाद्या खटल्याची सुनावणी दररोज झाली पाहिजे आणि सगळे हजर पाहिजे. ती वेळ काढूपणा आपल्या न्यायव्यवस्थेत भरपूर आहे. सुलभ न्याय तंत्रज्ञानाचा वापर, सुलभ न्याय मिळण्यासाठी तंत्रज्ञानाचं आता AI आले. ते कुठल्या तर देशात असं आहे बघा, तिथं देशात वकील बेरोजगार झाले ती, कारण तिथं तुमचा प्रॉब्लेम सांगितला, तुमच्याकडे असणारे दस्तऐवज किंवा प्रूफ काय अपलोड केलं की ती न्यायव्यवस्था तुम्हाला डायरेक्ट त्याचं पूर्ण ॲन्सरच काढून देते की तिथं. त्याच्यामुळे वकिलांनी तिथं मोठा संप केला त्या ॲपविरुद्ध. भारतात पण काय असं ॲप येणं शक्यच नाही, कारण की मोठी व्यवस्था आहे. आणि त्यासाठी सुलभ न्यायालय एक मोफत कायदेशीर सल्ला आत्ता पण आहे, पण त्याची गुणवत्ता सुधारायला पाहिजे आणि ते प्रभावीपणे राबवायला पाहिजे. छोटे एखादं वाद असते ते ती मध्यस्थी स्वरूपात खालच्या लेवलला तिथं असे न्यायालय व्यवस्थेच्या अंगातच म्हणजे ते त्यातनं मिटवलं पाहिजे. तिने एक लवादा विवाद अशी सिस्टम ज्या असते त्या जास्तीत जास्त राबवलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं असतं ह्या न्यायव्यवस्थेत पारदर्शकता असणं. न्यायाधीशांची नियुक्ती पारदर्शकता मला वाटते अजून जरी 200 वर्ष जरी झाली तरी ह्यात शक्यता नाही की पारदर्शक प्रमाणे न्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया पारदर्शकपणे होण्याची. आणि सगळ्यात महत्त्वाचं सुट्ट्या कमी करायला, म्हणजे वर्षात जर 4 महिने 4.25 महिने जर सुट्ट्या जर असलेल्या तर थोडंसं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. न्यायाधीशांच्या सुट्ट्या कमी करून न्यायाधीश वाढवून जास्तीत जास्त काम करून घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, भारतीय न्यायव्यवस्था ही वेळेची बचत करून कमी खर्चाची बनली पाहिजे आणि लोकाभिमुख बनली पाहिजे. नागरिकांना समान न्याय आणि सन्मान मिळाला पाहिजे. ती आत्ताच्या न्यायव्यवस्थेत थोडंसं जास्त आहे, मिळणं शक्य आहे आणि ती व्यवस्था अशी बदलायला पाहिजे. सरकारचे हात बांधलेले ते अशा गोष्टीत ते काय, कारण की सरकार अशा गोष्टीत मग एखाद्याची इच्छा असू शकते, एखाद्या सरकारची एखाद्या नेतृत्वाची, पण ही इतकी स्ट्रॉंग व्यवस्था आहे. मेडिकल सेक्टर असू दे, न्यायव्यवस्था असू दे, आपले ज्या सिक्युरिटीच्या आर्म फोर्सेस आहेत, त्या आर्मीसारख्या गोष्टी द्या, ह्या भरपूर प्रमाणात त्रुटी द्या, पण ह्या दूर करण्याचं धाडस सरकारमध्ये शक्यतो इच्छा असून सुद्धा त्यांचं ते धाडस होणार नाही. कारण की एकदा जर चुकून हात घातला तर त्यांना त्यातनं पूर्णपणे संपण्याची भीती आहे किंवा पूर्णपणे विरुद्ध जर ही व्यवस्था गेल्या तर सरकारसुद्धा राहणार नाही ती यांची आणि ह्यांचं जगणंसुद्धा मुश्किल होईल. अशी ही व्यवस्था आहे. म्हणजे सरकारचा जो नाईलाज आहे आणि लोकांना तर म्हणजे जो त्यात आहे त्यालाच फक्त वाटते की जो बाहेर आहे त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आणि चालू दे. आणि अशीच आपली न्यायव्यवस्था इतर व्यवस्था चालणार आहे. मी एखादा व्हिडिओ बनवून की आपल्या व्यवस्था पुराणा म्हणजे अपडेट कशा झाल्या नाहीत आणि का झाल्या नाहीत तर ह्याच्यावर पण थोडंसं शोधण्याचा प्रयत्न करेन.